मैत्रीचा बहाणा करून कर्जत रेल्वे स्थानकावर बोलवलेल्या एका ज्येष्ठ नागरिकाला महिलेने आपल्या दोन साथीदारांच्या मदतीने घरी डांबून ठेवत मारहाण करून सोन्याचे दागिने, मोबाईल व रोख रक्कम असा सुमारे 2,15,000 रुपयांचा ऐवज लुटल्याची धक्कादायक घटना कर्जत तालुक्यात घडली आहे। या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुनील दयाराम गजघाटे वय 61 राहणार नागपूर यांनी याबाबत फिर्याद दिली आहे। आरोपी आदिती ढोके हिने 8 मार्च 2026 रोजी फिर्यादींना कर्जत रेल्वे स्थानकावर बोलावले। त्यानंतर तिने आपल्या दोन साथीदारांसह सुशील व मंगेश यांच्या मदतीने फिर्यादींना पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये बसून नेले। यानंतर आरोपी महिलेने ज्येष्ठ नागरिकाला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन नंतर आपल्या राहत्या ठिकाणी डांबून ठेवले। या दरम्यान आरोपीने त्यांना मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली। तसेच त्यांच्या अंगावरील सोनेरी साखळी, 2 सोन्याच्या अंगठ्या, रोख रक्कम तसेच 2 मोबाईल फोन असा ऐवज जबरदस्तीने काढून घेतलाय। कर्जत पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये राहणारे एक महिला आणि 2 इसम यांनी नागपूर येथे राहणारे जे फिर्यादी आहेत या गुन्ह्यातले, गुन्हा क्रमांक आहे 120/26 हा आम्ही 10/3/26 ला दाखल केलेला आहे। आणि सदर फिर्यादी जे आहेत ते नागपूर येथून पुणे मार्गे कर्जतला आले। त्यांची ह्या महिलेशी फेसबुकवरती ओळख झाली होती आणि फेसबुकवरती ओळख झाल्यानंतर ते सदर एकाच समाजाच्या निघाल्यानंतर मग त्यांचं झालं की 14 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती वगैरे आहे, त्या निमित्ताने तुम्ही या आणि वर्गणी वगैरे आणि आमच्या कार्यकर्त्यांची ओळख वगैरे करून देतो असं बोलणं झालं। आणि त्यांच्या अनुषंगाने ते फिर्यादी पोलीस आले आणि ते 6 वाजता उतरले कर्जतला। आणि कर्जतला उतरल्यानंतर पुण्यावरून डेक्कन एक्सप्रेसने आणि त्यांना सदर महिलेवर ठरल्याप्रमाणे कॉल केला की तुम्ही कुठं पोहोचले वगैरे। तिथून ते विचारत बिकानेर स्वीटला गेले। बिकानेर स्वीटमध्ये सदरची महिला जी आहे त्या महिलेचं नाव आहे आदिती रमेश ढोके। ही महिला तिथे वाट बघत होती एका व्हाईट रंगाच्या कारमध्ये आणि ते कारमध्ये मागच्या बाजूला बसते आणि तिथून ते पुढे गेल्यानंतर एक 5-10 मिनिटं पुढे गेल्यानंतर पुढे कार त्या महिलेने थांबवली, आदिती ढोके नावाच्या महिलेने। आणि तिने त्या कार थांबवून त्या कारमध्ये अजून 2 इसम त्याच्या मागच्या बाजूला येऊन बसले दोन्ही बाजूने। आणि दोन्ही बाजूने बसल्यानंतर सदर इस्मानने अचानक त्याला मारहाण वगैरे करायला सुरुवात केली। त्याला चॉपरचा धाक दाखवला आणि गाडी चालू गाडीमध्ये त्याला कपडे काढायला लावले। कपडे काढून त्याच्याजवळ सोन्याची चेन, अंगठी, काही साधारण त्याच्याकडे कॅश होती ती कॅश, त्याचे मोबाईल आणि 3 कार्ड त्याचे काढून घेतले। आणि पुढे गेल्यानंतर त्या लोकांनी पुन्हा एक एटीएम जवळ होतं आणि त्याला त्याचे कपडे काढून, तो पळून जाऊ नये म्हणून कपडे काढून त्याला दोघं सीटच्या मध्ये बसवलं आणि त्याच्या एटीएम कार्डचा नंबर वगैरे घेऊन त्या महिलेने एका एटीएम जाऊन काय पैसे काढले। रस्त्यात त्याने पेट्रोलही भरलं आणि एवढं सगळं करून ते लोक, सदर जे आरोपी आहेत 3, त्यामध्ये जी आरोपी आहे, एक महिला आरोपी आहे आदिती रमेश ढोके, दुसरा जो आरोपी आहे सुशील देवराम जाधव आणि तिसरा आरोपी गणेश उर्फ मंगेश गजानन प्रधान, यांनी त्याला घरी घेऊन गेले त्यांच्या दहिवली येथील सोसायटीमध्ये आणि त्याला रात्री तिथे डांबून ठेवलं। डांबून त्याला सांगितलं पळून गेलास तर माझ्या विरुद्ध रायगड कर्जत पोलीस स्टेशनला भरपूर गुन्हे नोंद आहेत वगैरे अशी त्याला धमकी दिली। परंतु सकाळी 5-5:30 वाजता हे सर्व गाढ झोपलेले असताना सदर इस्माने दरवाजाला लावलेला सोफा सेट आहे तो बाजूला केला आणि हळूच दरवाजा उघडून सदर इसम जे आहेत फिर्यादी हे तिथून पळत पोलीस स्टेशनला म्हणजे रेल्वे स्टेशनला गेले आणि घाबरून गेले होते। आणि रेल्वे स्टेशन गेल्यानंतर त्यांना हे लोक मारतील किंवा मला पिछा करतील, आपला पाठलाग करतील म्हणून तिथून ते कर्जत मुंबई लोकलने ते कल्याणला गेले। कल्याणवरून त्यांनी एक नाशिकची गाडी पकडली। त्यांचे जावई नाशिकला राहणार होते, त्या जावयांना जाऊन ही सगळी हकीकत सांगितली। आणि दरम्यान त्यांनी फिर्यादीचा जो मोबाईल नंबर घेतला होता त्या मोबाईलवरून त्यांनी त्यांच्या नावाने जवळपास 11,61,000 रुपये ऑनलाईन कर्ज काढलं आणि ते कर्ज काढून त्यातले 3,90,000 रुपये वेगळ्या पद्धतीने खर्च केले। काही 1,80,000चं सोनं सुद्धा कर्जत बाजारपेठेत का ज्वेलर्स कडून घेतलेलं आहे। तर या सर्व 3 आरोपी विरुद्ध किडनॅपिंगचा आणि खंडणीचा आणि जबरी चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। 2 आरोपींना अटक करण्यात आलेला आहे। 2 आरोपींना आज कर्जत पोलिसांनी न्यायालयात हजर केला असता त्यांना 2 दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड दिलेली आहे। तिसरा आरोपीचा पोलीस शोध घेत आहे।
तर तांत्रिक तपासाच्या आधारे हे सर्व पोलिसांनी आरोपींची नावे आणि आरोपी गुन्ह्याचा शोध लावलेला आहे. आणि API सय्यद आहेत हे आमच्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली, म्हणजे माननीय SP श्रीमती अचलदलाल मॅडम, माननीय ॲडिशनल SP श्री शिवतरे सर, DYSP श्री राहुल गायकवाड सर आणि आम्ही यांच्या मार्गदर्शनाने ह्या गुन्ह्याचा तपास करतो आहे. आणि आम्हाला अशी शंका आहे की ह्या लोकांनी असंच काही आपल्याच समाजाच्या किंवा परिसरातली बऱ्याच लोकांना सोबत असं केलेलं आहे, अशी आम्हाला आमची खात्री आहे, दाट शक्यता आहे की यांनी असं इतर लोकांसोबत बी केलेलं असावं. तर कोणा लोकांसोबत यांनी या तिघा आरोपींनी, महिला आरोपीचं नाव आहे आदिती डोके, पुरुष आरोपीचं नाव आहे सुशील जाधव आणि तिसरा आरोपी जो आहे गणेश उर्फ मंगेश गजानन प्रधान, राहणार पुणे, या तिघांनी असंच कोणातरी सिनियर सिटीजनला फेसबुकवरून किंवा सोशल मीडियाच्या मार्फतीने ओळख करून असं त्यांच्यासोबत केलेलं असावं, असं पोलिसांना आव्हान आहे पोलिसांचं सर्वांना, की असं काय झालं असेल तर त्यांनी कर्जत पोलीस स्टेशन येथे येऊन त्यांच्याविरुद्ध तक्रार द्यावी किंवा त्यांची फिर्याद आम्हाला द्यावी.